नमो बुद्धाय. जय भीम. 2. ईश्वरावर विश्वास ठेवणे हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म इत्यादी नावे आहेत. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला येथे उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर शिव, न्यायी आणि दयाळू आहे. तथागत बुद्धांनी ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्न आहे. उत्तर आहे नाही. तथागतांनी ईश्वरांच्या सृष्टीचा निर्माता म्हणून स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्याच्यासाठी बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग निर्मिले. जग हे निर्मिलेले नसून विकास पावलेले आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. तथागत बुद्ध म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे कल्पना मिश्रित धर्म आहेत. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. तथागत बुद्धांनी हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. बुद्धांनी या प्रश्नांच्या विविध पैलूंचा विचार केला आहे. ज्या कारणास्तव बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ते अनेक आहेत. बुद्धांनी असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार बुद्धांनी वासेट्टा आणि भारद्वाज या 2 ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासिष्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता या संबंधी विवाद उत्पन्न झाला. या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कौशल जनपदामध्ये विहार करीत होते. तिथे मनसाकट नावाच्या ब्राह्मण गावी अचिवर्ती नदीच्या तटावरील एका आम्रवनात तथागत विहार करीत होते. वासेट्टा आणि भारद्वाज दोघेही मनसाकट गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते तथागताकडे गेले आणि दोघांनी तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला. भारद्वाज म्हणाला, तरुक्ख याने दाखवलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि तो कोणी त्या मार्गाप्रमाणे चालतो त्याला तो मार्ग ब्रह्मसंयोग मिळवून देतो. वासिष्ठ बोलला, हे गौतम, पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखवतात. अर्धवीय ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, कंचोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे बिहूवर्गीय ब्राह्मण हे प्रत्येकजण आपण दाखवलेल्या मार्गाने ब्रह्मसंयोग मिळते असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात, त्याचप्रमाणेच या ब्राह्मणाने दाखवलेले मार्ग शेवटी ब्रह्मसंयोगाकडे नेतात. तथागत बुद्धाने त्याला विचारले, वासिष्ठ, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत? वासिष्ठ बोलला, श्रमण गौतम, होय, हेच माझे म्हणणे आहे. पण वासिष्ठ, या 3ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? नाही गौतमा, नाही. या 3ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, नाही. कोणीही ब्रह्म पाहिलेला नाही. कोणालाही ब्रह्म साक्षात्कार झालेला नाही. वासिष्ठ बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? वासिष्ठ, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची माळ असते त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही. ह्या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्याच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्यालाही दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्यालाही दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्यालाही दिसत नाही. या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासिष्ठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो, तशीच आहे, वासिष्ठाने उत्तर दिले. वासिष्ठ, मग सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू इच्छा धरितली आहेस
ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण आहे? ती वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म याच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासिष्ठ यांना उद्देशून म्हणाले, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे. विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वदृष्ट आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे. मीच माझा स्वामी आहे आणि जे जे आहेत आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत. याचा अर्थ असा आहे की जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्यांचा ब्रह्म हा पिता आहे. तुझे म्हणणे असे आहे की पूज्य, विजेता, अपराभूत जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली असा तो ब्रह्म, तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, जो अनंत काळ असाच राहणारा आहे. तर मग त्या ब्राह्मणाने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? या प्रश्नाला वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वरांच्या सर्वशक्तिमानता या संबंधी होता. जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे आणि सर्व दृष्टीने तो बलावतार कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याची आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? यालाही वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप आहे तर माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारे, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे? तथागतांचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता. जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो? असा प्रश्न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसपणे दृश्य दृष्टीस पडेल. ब्रह्म आपली रचना का सुधारत नाही? ज्याला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाही? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना का सुख देत नाही? अफरातफरा, चोरी, अज्ञान का फैलावत राहते? असत्य सत्यावर का मात करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. सर्व प्राणीमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणीमात्रांना सुखी वा दुःखी बनवतो, त्याच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एकतर मनुष्य त्या ईश्वरांच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा अथवा तो आंधळा असावा. तथागतांचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांत संबंधीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काही लाभ नाही. तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याच्या देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसांच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. तथागत हे देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखी एक कारण आहे. तथागत धार्मिक क्रियाकलापाच्या विरोधी होते. याविरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगारच असते आणि भ्रामक समजूत ह्या अष्टांग मार्गातील जे महत्त्वाचे तत्व सम्यक दृष्टी तिचे शत्रू आहेत. तथागतांच्या दृष्टीने ईश्वरांवरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे, कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना यांचा निर्माता आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या आवश्यकतेतून पुरोहितवाद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्यक दृष्टीचा विकास होत नाही. ईश्वरांच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते, पण ते बहुअंशी सैद्धांतिक होते. तथागत
जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार तथागतांजवळ नव्हता. तथागतांनी एक असा विचार मांडला आहे की तो निस्संदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्याने ही सृष्टी कशी निर्माण केली. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले या प्रश्नांच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टी भव यातून उत्पन्न केले की अभाव यातून निर्माण केले. काहीतरी हे काहीच नाही म्हणून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असले म्हटले तर ज्या काहीतरीतून ते नवे काहीतरी निर्मिले ते निर्मित पूर्वच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागतांचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे. हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. 3. ब्रह्म एकरूपता यावर आधारित धर्म हा मिथ्या धर्म आहे. जेव्हा तथागत बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करत होते तेव्हा एका सिद्धांत प्रचलित होता, त्यास वेदांत असे म्हणणे. ह्या सिद्धांताची तत्त्वे थोडकी व सरळ होती. या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवन तत्त्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मन म्हणतात. ते ब्रह्म एक वास्तविकता आहे. आत्मन किंवा व्यक्तिगत आत्मा आणि ब्रह्मन एकच होत. आत्मा आणि ब्रह्मन एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो हे या सिद्धांताचे दुसरे तत्त्व आहे. आत्मा आणि ब्रह्मन ही एकच आहेत. या ज्ञानाने आत्मा ब्रह्माशी एकरूपता साधतो. आत्म्याला आपण ब्रह्म आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. या सिद्धांताला वेदांत म्हणतात. तथागत बुद्धांच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता. बुद्धांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता, त्याचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे जो स्वीकारण्याजोगाही नव्हता. हे आपले मत तथागत बुद्धाने भारद्वाज आणि वासिष्ठ या 2 ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. तथागत बुद्धांचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. ब्राह्मणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे 2 प्रकार आहेत. तथागत बुद्धांचा प्रश्न असा होता, कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्म पाहिले आहेस काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय? वासिष्ठाने उत्तर दिले नाही. ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे, ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. तथागत बुद्धाने प्रश्न केला, कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माचे असणे अनुमानाचे काय? याचे उत्तर मिळाले नाही. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते, म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. हे एक ढोबळ विधान असून ते असंभव स्थितीत दर्शवते आहे. तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे, परंतु हा तर्कही प्राप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरूर आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज अदृश्य असली तरी विजेपासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज ही अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य ब्रह्म दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे की कोणतीच नाही. दुसरे एक उदाहरण देता येईल. कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध करता येत नाही, ते केवळ कायद्यातील कल्पना असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला मान्यता देतो.
पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्म ही सुद्धा एक संकल्पना आहे, परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात? वासिष्ठ आणि भारद्वाज यांच्याजवळ काही उत्तर नव्हते. ते स्तब्ध होते. आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासिष्ठाकडे वळून तथागत विचारले, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय? तीनही वेद जाणाऱ्या त्या ब्राह्मणामध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. त्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या एका तरी गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. वासिष्ठ, या ब्राह्मणांच्या 7 पिढ्यात एक तरी ब्राह्मण असा झाला आहे काय की ज्याने ब्रह्म समोरासमोर पाहिले? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. ठीक वासिष्ठ, ब्राह्मणांच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय की आम्ही ब्रह्म जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे? नाही गौतमा, नाही. तथागत त्या 2 ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिले. मग वासिष्ठ, तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणांच्या ब्रह्म एकरूपतेच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? वासिष्ठा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याचप्रमाणे ह्या ब्राह्मणाचे शब्द आंधळ्याच्या शब्दासारखे आहेत. त्याच्यापैकी पुढे असणाऱ्याला ते दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. त्या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासिष्ठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? आणि 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 लोक त्याला विचारणार, मित्रा, ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिच्या इच्छा करीत आहेस, ती जाण ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे, ती ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो नाही असेच उत्तर देणार. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, बरे मित्रा, ही सर्व प्रदेशातील अतिसुंदर स्त्री आहे, तिच्यावर तू प्रेम करतोस, तिची इच्छा धरतोस आणि तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे की ठेंगणे आहे? मध्यम उंचीची आहे की ती कृष्ण वर्णाची आहे? ती गव्हाळ वर्णाची आहे की सुवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तू नाही असेच उत्तर देणार. वासिष्ठा, हे सर्व तुला आता असे कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे? ते दोन्हीही ब्राह्मण तरुण बोलले, होय, खरोखर तसेच आहे. यास्तव ब्रह्म हेच वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा सुद्धा व्यर्थ आहे. नमो बुद्धाय, जय भीम.